नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या कृपेने, देवतेच्या इशाऱ्याने आता जानकी सुमित्राच्या हरवलेल्या श्रीधनापर्यंत पोहोचणार आहे। सुमित्राचे सर्व दागिने आता जानकीच्या हाती लागल्यामुळे आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना एक खूप मोठा असा शॉक बसणार आहे। सयाजीकडे सुमित्राचे सर्व काही दागिने नेऊन ठेवण्याचा ऐश्वर्याचा जो काही प्लॅन होता, जानकी सयाजीच्या हातातील कडे अगदी हुशारीने स्वतःच्या ताब्यात कसं घेणार आहे आणि सयाजीच्या हातावरील कड्यामध्ये एक नंबर असा दडलेला आहे आणि तेच आता नानांचा सांगण्याचा प्रयत्न आहे। हे सत्य आता जानकी नानांबरोबर बोलल्यावर नंतर नानांच्या समोर येतात। जानकी आता सयाजी पाटलावर एक वाघीण बनून घाव घालते आणि ते कडं सयाजीच्या हातातून हिसकावून घेते आणि ती कडं परत मिळून आपला आशीर्वाद बंगला कसा ती ताब्यात घेते हे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। मित्रांनो, आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं, सुमित्राचे दागिने ऐश्वर्याने गायब केलेले असतात आणि बागेतील एका कुंडीमध्ये ते लपून ठेवलेले असतात, त्यावर माती टाकलेली असते। तर पोलिसांना सुद्धा हा संशय आलेला असतो की दागिने नक्की या घरातील एखाद्या व्यक्तीनेच गायब केलेले असावे। ज्याप्रमाणे गुलाब आणि अवंतिका त्या चोराचे वर्णन करतात, त्याप्रमाणे जानकीला तर ऐश्वर्या आणि सारंग या दोघांवर 100% संशय आलेला असतो। आपण सुमित्रा आईचे श्रीधन असे चोरीला गेलं, त्यामुळे आपले सुद्धा काही नेते दागिने होते, त्याच्याशी आपलं सुद्धा एक खूप मोठं असं जुनं नातं होतं आणि एक प्रेमाचं असं कनेक्शन त्यामध्ये दडलेलं होतं। हे सर्व काही या विचाराने जानकी अगदी वेडी झालेली असते, तिला झोप सुद्धा लागत नसते। काही करून सुमित्रा आईचे दागिने परत मिळवायचे म्हणून जानकी आता आपले ते दागिने परत मिळवण्यासाठी खूप रडत असते आणि आपल्या ऋषिकेश जवळ तिचं मन व्यक्त करत असते। दागिने एका स्त्रीसाठी किती श्रीधन तिचं महत्त्वाचं असतं ते अगोदरच ती आता सर्व काही ऋषिकेशला सांगते आणि सुमित्रा ही सुद्धा खूप दुखावली गेली आहे। कारण सारंग आणि ऐश्वर्याच्या एका घोड चुकीमुळे अख्खा आशीर्वाद बंगलाच गहाण ठेवण्यात आला आहे। आशीर्वाद बंगला सोडवण्यासाठी आपल्याकडे फक्त आणि फक्त काही तासांचा वेळ आहे, याचं टेन्शन नाना आणि सुमित्रा आईंना तर अगोदर होतं आणि त्यात म्हणजे हे दागिने चोरीला गेले आणि हे दागिने जर चोरीला गेले हे सुमित्रा आईला कळलं तर मात्र ते दुःख ते नाही सहन करू शकत। एकतर त्यांना बीपीचा त्रास आहे आणि कोणत्या धक्क्यातून जाते हे जानकीला माहिती असतं, कारण सुमित्रा आईचं आणि जानकीचं एका आई आणि लेकीप्रमाणे नातं असतं। जानकी सुमित्रा आईच्या प्रत्येक मनातील गोष्टी जाणून घेत असते, तिला वाचता येत असतात। सुमित्रा आई कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या असतात आणि त्या येण्याच्या अगोदर मात्र जानकीला सुमित्रा आईचे सर्व काही दागिने गेलेले पर्वत मिळवायचे असतात। म्हणूनच जानकीची सर्व काही धडपडही सुरू असते। रणदिवेंनी ऋषिकेश जानकीवर जे काही अत्याचार केले असले तरी सुद्धा वेळेवर त्यांना घराच्या बाहेर काढलेलं असलं तरी जानकी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या नात्यासाठी, आपल्या सुमित्रा आईसाठी आणि नानांसाठी अगदी कायम लढत असते। जोपर्यंत ते दागिने सापडत नाही तोपर्यंत जानकीला काही चैन पडत नसतं, ती रात्रभर झोपत सुद्धा नाही। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग त्या ऐश्वर्याला विचारतो की ते दागिने नक्की तुम्ही कुठे लपून ठेवलेले आहेत। त्यावर त्या ऐश्वर्या सांगते की बागेतील एका कुंडीमध्ये मातीच्या खाली त्या दागिन्यांचं गाठोडं मी लपून ठेवलं आणि आता ती संधी साधून ते दागिने माझ्या डॅडांकडे म्हणजे सयाजी पाटलांच्या घरी नेऊन ठेवणार आहे। मग डॅडाच ठरवतील की ते दागिने नक्की काय करायचं, ते कुणाला विकायचे, हे सर्व काही ते ठरवतील आणि त्यामुळे आपण मात्र अगदी निश्चिंत राहू, आपल्यावर कुणाचा संशय नाही येणार। ते ऐकून मात्र सारंग अगदी खुश होतो आणि मूर्ख सारंगचा अजूनही या फसव्या ऐश्वर्यावर अगदी विश्वास असतो। ऐश्वर्या त्या संधीची वाटच बघून असते की एकदा या कुंडीमध्ये मातीच्या खाली ठेवलेले ते दागिने कसे मी गायब करते। परंतु आता जानकी ही खूप हुशार असते आणि आपल्या जानकीला कायम ही देवाची साथ असते। पोलिसांच्या मदतीने तिने 2-3 हवालदार हे आशीर्वाद बंगल्यावर अगदी पाहण्यासाठी ठेवलेले असतात, जेणेकरून जो कोणी चोर आहे तो लवकरच सापडेल। म्हणून आता आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर 2 हवालदार सारखे फिरत असतात, अगदी कडक पहारा ते देत असतात। त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगचा एक खूप मोठा असा पचका होतो। ऐश्वर्याला ते दागिने कसे तेथून गायब करावे तेच कळत नाही, तिचे सर्व मार्ग आता पूर्णपणे बंद झालेले असतात। योग्य त्या संधीची ऐश्वर्या वाट पाहत असते
कधी एकदा ते हवालदार झोपतील आणि ते दागिने तिथून गायब करील असं आता तिला इतकी घाई होते आणि कधी ते माझ्या डॅडाकडे नेऊन देईल. परंतु ऐश्वर्या आता झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळ होते तरी ते हवालदार मात्र अगदी तेथे कडक पहारा देऊन असतात. त्यामुळे ऐश्वर्याला कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नाही. तेव्हा आता सारंगसुद्धा खूप घाबरलेला असतो आणि तो ऐश्वर्याला विचारतो, तुम्ही ते दागिने तर इथेच ठेवले, परंतु आता ते दागिने तेथून बाहेर कसे घेऊन जायचे? रात्रसुद्धा उलटली तरीसुद्धा आपण ऐश्वर्या काहीच करू शकलो नाही. ते हवालदार तिथून हालायला सुद्धा तयार नाहीत. तेव्हा आता सारंगला ऐश्वर्या म्हणते की हे बघा, तुम्ही काही करून त्या हवालदाराचे लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मी लगेच तोपर्यंत ते दागिने तेथून लंपास करते. आता आपल्यालाच काहीतरी अशी आयडिया करावी लागेल आणि काहीतरी असं प्लॅन लढवावं लागेल. परंतु अवंतिका आणि सौमित्र हे घरी असल्यामुळे त्या ऐश्वर्याला अगदी वळवळ करायला जागा नसते. घराबाहेर सुद्धा तिला पडता येत नसतं. तर आता मित्रांनो, शिवरात्रीचा दिवस असतो. जानकीच्या डोक्यात अजूनही तोच दिवस असतो आणि काही झाले तरी आपल्या सुमित्रा आईचे दागिने अगदी मला मिळवायलाच हवे, म्हणून ती आता सकाळी उठते, आंघोळ वगैरे सर्व काही करून महादेवाच्या मंदिरात जायला निघते. आता महादेवाच्या मंदिरात तिला अभिषेक घालायचा असतो. जानकी भल्या पहाटे महादेवाच्या मंदिरात जाते आणि दुधाने आणि दह्याने अभिषेक घालत असते महादेवाला. तर तू तर देवतांचा देवता आहेस, अगदी त्याला हात जोडून अगदी प्रार्थना करते, महादेवा तू तर एक भोळा शंकर आहेस, भक्तांच्या श्रद्धेला लवकर तू पावणारा आहेस. देवा आता तूच मला काहीतरी असा मार्ग दाखव. तुला माहिती आहे की माझ्या घरावर आणि कुटुंबावर आता किती मोठं असं संकट येऊन ठेपलं आहे. आम्हाला या संकटातून बाहेर पडण्याची ताकद दे. ऐश्वर्याच्या कर्माची शिक्षा तिला मिळून दे, परंतु माझ्या कुटुंबाला काही तू असा त्रास देऊ नकोस. माझ्या कुटुंबाला जो काही त्रास होतो तो त्रास मी नाही सहन करू शकत. आता जानकी ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सारखा करत असते आणि जल अभिषेक, दूध अभिषेक महादेवाला अर्पण करते आणि जानकी म्हणते की माझ्या सुमित्रा आईचं जे काही श्रीधन आहे तर ते चोरीला गेलं, परंतु ते परत मिळवण्यासाठी महादेवा आता तूच मला मार्ग दाखवू शकतो. आणि हे तर तुलाच माहिती आहे की एका स्त्रीसाठी तिचं श्रीधन तिला किती महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, शंकरा खरंच आपल्या जानकीला तो पावलेला असतो. जानकी म्हणते की महादेवा तूच आता मला पाव, म्हणून जानकी आता हात जोडते आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा ती सारखा जप करत असते. जानकी मनोभावाने पूजा करत असते. त्याच वेळेसला मित्रांनो, आता खरंच एक खूप मोठा असा चमत्कार होतो. भोळ्या शंकराला सुद्धा आपल्या जानकीची दया येते, कारण आत्तापर्यंत आपल्या जानकीने खूप काही भोगलेलं असतं. महादेव जानकीच्या ह्या भक्तीला पावलेला असतो. जानकी पूजा करत असताना समोरून एक नागदेवता येते. महादेवाच्या पिंडीवर येऊन ती उभी राहते. जानकीला आता चक्क महादेवाचं दर्शन झालेलं असतं. समोर ते दृश्य पाहून जानकीच्या अंगाला काटा येतो. ती खूप खुश होते आणि त्यात म्हणजे तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती नागदेवता महादेवाच्या पिंडीवरून खाली येते. जानकी ते सर्व काही दृश्य अगदी डोळे भरून पाहत असते. जानकी म्हणत असते की महादेवा या भक्ताला पाव, माझ्यावर कृपा कर, काहीतरी मला मार्ग दाखव. तेव्हा ती नागदेवता बाहेर जाऊन जानकीची वाट पाहत उभी राहते. तेव्हा जानकी बाहेर येते. तेव्हा ती नागदेवता तेथेच असलेल्या जानकीला पाहून जानकीला एक खूप मोठा धक्का बसतो. जानकी बाहेर येतात. नागदेवता तिच्या पुढे चालत असते. जानकीच्या लक्षात येतं की नक्की नागदेवता मला कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि काहीतरी इशारा, नक्की संकेत ती मला देते, असं जानकीला आता संकेत मिळालेला असतो. जानकी अजिबात घाबरत नाही आणि त्या नागदेवताच्या माघारे ती अगदी हात जोडत जात असते. तसतशी नागदेवता पळत असते, तसतशी जानकी तिच्या पाठोपाठ जात असते आणि बरोबर नागदेवता आता आशीर्वाद बंगल्याच्या दिशेने येत असते. जानकीला आता एक मोठा धक्का बसतो. ती विचार करते, हा सर्व आशीर्वाद बंगल्याचा रस्ता आहे, म्हणजे आता महादेव मला काहीतरी संकेत देत आहे आणि इशारा करत आहे. जानकी आपल्या ओम नमः शिवाय जपाचा अगदी मनोभावाने जप करत असते. अगदी त्याच्या मागे पडत असते. नागदेवता आता चक्क आशीर्वाद बंगल्यामध्ये येते. जानकी सुद्धा तेथे येऊन
घेऊन पोहोचते तेव्हा ती नागदेवता ऐश्वर्याने सुमित्रा आईचे जे दागिनेचं जे गाठोडं असतं ते एका कुंडीमध्ये लपून ठेवलेलं असतं. नेमकं त्याच कुंडीवरून ते जात असतं आणि जानकीकडे बघत असतं. तेव्हा जानकी नागदेवतेला नमस्कार करते, तिचे आशीर्वाद घेत असते आणि म्हणते, तू मला नक्की काहीतरी असं सांगायचं आहे. काय सांगितले आहे? तू मला इथे आशीर्वाद बंगल्यापर्यंत पोहोचवलं म्हणजे नक्कीच येथे काहीतरी अशी गडबड आहे. येथेच मला काहीतरी असा क्ल्यू मिळणार आहे जेणेकरून मी दागिन्यापर्यंत पोहोचू शकेल. देवा तूच आता मला शक्ती दे, अशी जानकी आता महादेवाला प्रार्थना करते आणि नागदेवता खाली येऊ लागते. त्या कुंडीतून आता खाली येताने नागदेवतेकडून ती कुंडी आता सुद्धा खाली पडते, कारण ती कुंडी आपोआप खाली पडणार असते, कारण कुंडी पडल्याशिवाय जानकीला ती दागिने दिसणार नसतात. म्हणून महादेवानाच एक असा इशारा आपल्या जानकीला दिलेला असतो आणि त्यात एक खूप मोठा दागिन्यांचं गाठोडं जानकीला मिळून दिलेलं असतो. अचानक तो नाग आता तेथून गायब होतो. ते पाहून जानकीच्या पायाखालची जमीन हादरते. जानकी अगोदर नागदेवतेला प्रार्थना करते, नमस्कार करते. तेव्हा जानकी आता विचार करत असते की नागदेवता आशीर्वाद बंगल्यामध्ये कशी घेऊन आली असेल आणि या कुंडीवरती का बसली असेल. नक्की येथे काहीतरी आहे. म्हणून जानकी आसपास सगळीकडे अगदी बारकाईने बघत असते. जानकी ती कुंडी उचलायला जाते. कुंडीतून गुलाबाचे रोपटं बाजूला करणार तोच त्यावेळेला जानकीला त्या मातीच्या कुंडीमध्ये एक लाल कलरचा कपडा दिसलेला असतो. ते बघून जानकीला खूप मोठा असा आनंद होतो आणि तिला धक्का बसतो. तेव्हा आता जानकी त्यावरील माती बाजूला करते आणि समोर बघते तर काय, जानकीच्या हाती ते दागिन्यांचे एक गाठोडं लागलेलं असतं जे ऐश्वर्याने स्वतः मातीमध्ये दडून ठेवलेलं असतं. जानकी खोलून पाहते तर त्यामध्ये सुमित्रा तिचे सर्व काही दागिने असतात आणि ते पाहून जानकीला आनंद गगनात मावेनासा होतो. जानकी म्हणते की हे बघा सुमित्रा आईंचे दागिने आणि ती लगेच पुन्हा महादेवाच्या भोळ्या शंकराचे आभार मानते, देवाला हात जोडते. आज तर एक खरंच खूप मोठा चमत्कार घडवलास, या भक्ताच्या श्रद्धेला तिच्या हाकेला तू पावलास. म्हणून जानकी आता हात जोडते आणि ते सर्व काही दागिने आपल्या ताब्यात घेते. जानकीला खूप असा आनंद झालेला असतो. ते दागिन्यांचं गाठोडं घेऊन ती आता लगेच आतमध्ये येते आणि मोठमोठ्याने सौमित्र, अवंतिका, नाना यांना आवाज देते. तर सर्वजण बाहेर येतात आणि सौमित्र विचारतो की जानकी वहिनी, अगं यावेळेला तू येथे कशी? तर जानकी आता मोठ्याने ओरडत असते की सुमित्र भाऊजी, अवंतिका, आपल्या सुमित्रा आईंचे दागिने सर्व काही सापडलेत आणि ते दागिने जानकी सौमित्र अवंतिका यांना दाखवते. ते बघून आता घरातील सर्वांना आनंद गगनात मावेनासा होतो. गुलाबदादा सुद्धा खूप खुश होतात. इकडे ऐश्वर्याच्या कानावर सुद्धा जानकीचा आवाज येतो. ऐश्वर्या विचार करते की अजून मला ते दागिने तेथून गायब करता आले नाही आणि ही जानकी सकाळी सकाळी येते का कोलमडली असेल. नक्की दागिने मी इथून गायब कधी करू? एकतर हवालदारांनी माझी कोंडी करून ठेवली म्हणून सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा बाहेर येतात आणि नक्की जे काही गडबड सुरू आहे ती त्यांच्या कानावर पडते. तेव्हा आता जानकीच्या हातातील सुमित्रा आईच्या श्रीधनाचं सर्व दागिन्यांचं गाठोडं बघून ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमीन सरकते. दागिने ही जानकीच्या हाती लागले कसे, हा खूप मोठा असा प्रश्न ऐश्वर्याला पडलेला असतो. ऐश्वर्याला असं वाटत असतं ती खरंच खूप खुश आहे आणि खरंच ती इतकी हुशार आहे की ते दागिने ती तेथून गायब करू शकणार नाही. परंतु नक्कीच ह्या देवी आईच्या भक्तीने आणि तिच्या श्रद्धेने, महादेवाच्या एका खूप मोठ्या चमत्काराने जानकीला आपल्या सुमित्रा आईचे दागिने पुन्हा एकदा मिळून दिलेले असतात. सारंग, ऐश्वर्या इतके घाबरलेले असतात, त्यांचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. तर इकडे अवंतिका आणि सौमित्र जानकीला विचारतात की जानकी वहिनी, तुम्हाला हे दागिने कुठे आणि कसे सापडले? तेव्हा आता घडलेला सर्व काही प्रकार जानकी आता त्यांना सांगते आणि आता महादेवाची कृपा आहे, त्यांनीच मला हा मार्ग दाखवला आणि इथपर्यंत पोहोचवलं. तेव्हा आता सौमित्र भाऊजी, आज मला इतका आनंद झालेला आहे की आपल्या आईचे दागिने पुन्हा भेटले. म्हणून जानकी आता मोठमोठ्याने आणि आनंदाने हसत असते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो, जानकी वहिनी खरंच तू खूप ग्रेट आहेस. तुझ्या हाती लक्ष्मी आहे ते काही खोटं नाही, परंतु आमच्या घरातील अजूनही काही लोकांचे डोळे उघडलेले नाही. ते अजूनसुद्धा तुझ्यावर संशय घेतात. खरं काय आणि खोटं काय हे त्यांना जाणूनच घ्यायचं नाही.
म्हणून सौमित्र ऐश्वर्या आणि सारंग या दोघांकडे खूपच रागाने बघत असतो. ऐश्वर्या सारंग तर अगदी डोळे फाडून फाडून तिच्या हातातील ते सुमित्रा आईंचं दागिन्यांचं गठोडं पाहत असतात. ऐश्वर्या मनात म्हणते की हा देव पण नेहमी या जानकीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. मी एवढे कष्ट केले, एवढे प्लॅनिंग केलं, एवढी रिस्क घेतली, परंतु ह्या जानकीच्या हाती हे दागिने पडलेच कसे? मग आता काय करायचं म्हणून ऐश्वर्याचं डोकं पूर्णपणे बंद पडलेलं असतं. सारंग तर पूर्णपणे असा अंगचटीला आलेला असतो. जानकी विचार करते, जर चोरी करण्यासाठी येथे चोर आला होता, मग त्याने हे दागिने मातीच्या कुंडीमध्ये का लपून ठेवले असतील? त्यावर आता अवंतिका आणि सौमित्र म्हणतात की चोर आणि कितीही कान करण्याचा प्रयत्न त्याने केला तरीही त्या दागिन्यावर जिचा हक्क आहे तिच्याच हातीने ते दागिने आज तिला सापडले. तेव्हा आता जानकी लगेच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करून ते कळवायला हवं असं आता सौमित्र भाऊजी यांना म्हणते. आणि आता इन्स्पेक्टर साहेबांना सौमित्र लगेच फोन करतो, दागिने सापडल्याचे सांगतो. तेव्हा आता जानकी वर नाना तर खूपच खुश झालेले असतात. तेव्हा सौमित्र आणि अवंतिका म्हणतात, जानकी वहिनी, आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. ज्या प्रकारे तुम्ही हे दागिने पुन्हा एकदा परत मिळवले त्याच प्रकारे तुम्ही आपला आशीर्वाद बंगला सुद्धा नक्की वाचू शकतात. तुम्ही हा नानांचा शब्द नक्की खरा ठरू शकतात, कारण नानांचा तुमच्यावर खूप असा विश्वास आहे. त्यावर आता जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघत म्हणते, सौमित्र भाऊजी हे बघा, मी या घरावर येणारं प्रत्येक संकट अगदी धूर लोटून लावेल. कुठल्याही प्रकारची सावली आपल्या या घरावर नाही पडून देणार. मला माझ्या जीवाची बाजी जरी लावावी लागली तरी सुद्धा मी मागे हटणार नाही. देव काही माझ्या पाठीशी आहे. तो कधीही सत्याची साथ देतो आणि जे लोक फसवेगिरी करतात तर त्यांना जे काही पाप ते करत असतात तर देव नेहमीच त्यांना तोंडावर पाडत असतो. म्हणून आता सर्वजण ऐश्वर्या आणि सारंगकडे रागाने बघत असतात. तेव्हा ऐश्वर्या अगदी खाली मान घालते आणि रूममध्ये निघून जाते. एकही बोलण्यासाठी शब्द तिच्याकडे नसतो. आता रूममध्ये गेल्यानंतर तिची तर खूप अशी चिडचिड होत असते. एक खूप मोठं टेन्शन तिच्यासमोर आता उभं राहिलेलं असतं. तेव्हा मात्र आता तिचा जो काही प्लॅन अगदी जानकीने हुशारीने ब्लॉक केलेला असतो. ऐश्वर्या रूममधून सर्व काही अगदी वस्तू इकडे तिकडे फेकत असते आणि स्वतःचा तिला आता खूप असा राग येतो. तेव्हा सारंग म्हणतो की यावेळेला ऐश्वर्या, माझी काहीही चूक नाही. दागिने तुम्ही लंपास केले आणि ते लपवले. अहो, कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला ते दागिने लपवायला हवे होते. जानकी वहिनी इतकी हुशार आहे ते तर तुम्हाला माहिती होतं आणि ते आपल्या दोघांनाही कळलं नसतं. तेव्हा आता नाना आपल्या जानकीच्या पाठीवर शाबासकीची थाप मारतात की तूच आता या घराला वाचू शकते. तेव्हा आता जानकीला सुद्धा नानांशी बोलायचं असतं, त्या कड्याबद्दल विचारायचं असतं. म्हणून आता ती नानांच्या रूममध्ये येते आणि सौमित्र आणि अवंतिका सुद्धा तिच्याबरोबर येतात. जानकी सुद्धा नानांच्या पाठोपाठ तिथे तिघेही एकदा त्या कुलूप किल्लीबद्दल नानांकडे विचारपूस करायला सुरुवात करतात. तेव्हा जानकी नानांना सांगते की नाना, तुमच्या मनाची काय अवस्था आहे हेही मी समजू शकते. मला हे सुद्धा कळलं आहे त्या कड्याबद्दल. तुम्ही जे काही सांगत आहे ते ऋषिकेशचं आणि त्यांनी त्यांच्या पार्वती आईने दिलेलं ते कडं आहे, परंतु ते कडं आता नक्की काय आहे आणि त्या कड्यामध्ये असं काय अर्थ आणि सत्य दडलेलं आहे त्याबद्दल मला काही माहिती नाही. तेव्हा आता नाना हळूहळू अगदी थोडक्या शब्दामध्ये नंबर असा त्या कड्यावरचा म्हणायला सुरुवात करतात. तेव्हा आता जानकीच्या लक्षात येतं की नक्कीच त्या कड्यावर कसला तरी आता नंबर आहे. तेव्हा जानकी सांगते की ते कडं आता सयाजीच्या ताब्यात आहे आणि त्या कड्यामध्ये काहीतरी असा रहस्य दडलेला आहे की नानांच्या म्हणण्याप्रमाणे असं जर असेल तर आपल्या घराला तेच आता कडं वाचू शकेल आणि म्हणूनच लवकरात लवकर मला त्या सयाजीच्या हातातून ते कडं मिळवायला हवं. तेव्हा आता ते कडं काही झालं तरी गायब करायला हवं. म्हणून आता सौमित्र, अवंतिका आणि जानकी सयाजीच्या हातातील ते कडं पुन्हा एकदा आपल्या घरी कसं आणायचं, आपल्या ताब्यात ते कडं कसं घ्यायचं याचा विचार करत असतात. सयाजी बरोबर आता ते एक खूप मोठा प्लॅन खेळणार असतात. काही करून ते सुमित्रा आईंना देवी आईच्या ह्या येण्या अगोदरच जानकीला मात्र ते सयाजीच्या हातातील कडं मिळवायचं असतं आणि त्यात जो काही नंबर आणि पासवर्ड दडलेला असतो ते माहिती करून घ्यायचं असतं. तेव्हा आता जानकी विचारते की नाना, कुलूप किल्ली आणि कडी याचा काय अर्थ होतो? देवाच्या पाया
तुम्ही कायम पडतात नेमकं देवघर देवघर असं म्हणत असतात, नक्की तुम्ही कशाचा इशारा देतात? तेव्हा आता जानकी नानांच्या इशाऱ्याचा विचार करत असते. नक्की देवघरात असं काय दडलं आहे आणि नाना सारखं सारखं देवघर का म्हणतात? नक्की त्या कड्याचा आणि देवघराचा काहीतरी संबंध आहे याचा तर्क आता जानकी लावत असते. त्यानंतर आता सुमित्रा आईचे दागिने जानकी अगदी सुरक्षित ठिकाणी लॉकरमध्ये ठेवते, जेणेकरून ऐश्वर्याचा चोर पुन्हा त्या दागिनेपर्यंत पोहोचू शकणार नाही. तेव्हा आता जानकी घरी जाते आणि ऋषिकेशला सर्व काही घडलेला प्रकार सांगते. सुमित्रा आईंचे दागिने तिने परत कसे मिळवले आणि ते दागिने कुठे सापडले हे सर्व काही ती आता ऋषिकेशला सांगते. ते ऐकून ऋषिकेश खूप खुश असतो आणि विचारतो की जानकी, अगं ह्या घडलेला प्रसंग कसा नेमका आणि काय घडला? आणि जानकी, खरंच तू कमाल करून दाखवली आणि जे काही ते ठरवलं शेवटी तू खरंच करून दाखवते आणि तुझ्या प्रयत्नाने यश सुद्धा मिळतं. अगं जानकी, तू कुठल्या काळजाची बनलेली आहेस ग? तुझ्या कुटुंबावर इतकं प्रेम आणि त्या लोकांनी तर तुला लाथाडलं आणि त्यांच्यासाठी तू तुझा जीव सुद्धा द्यायला तयार झालीस. जानकी सांगते की नाही ऋषिकेश, ती सर्व आपली माणसं आहेत, आपली नाती आहे आणि ते कुटुंब सुद्धा आपलं आहे. तर मला एक खूप मोठी अशी शंका आहे की ते दागिने नक्की ऐश्वर्याने लंपास केलेले असावे आणि त्यात मात्र सारंग भाऊजीने ऐश्वर्याची साथ दिलेली असावी. परंतु हा तिचा जो काही प्लॅन आहे तो देवकृपेने मात्र फसला आणि ते दागिने माझ्या हातात लागले. तेव्हा आता हे सर्व ऐकून ऋषिकेश खूप खुश होतो आणि जानकी सयाजी पाटलांच्या हातातील त्या कड्याबद्दल कसं मिळवायचं याचा आता विचार करत असते. काही करून त्या कड्यावरील नंबर जानकीला आता हवा असतो, कारण जानकीकडे आता वेळ फार कमी असतो आणि नानांनी जे काही कड्याबद्दल सांगितलेलं आहे तर जानकीला मात्र ते कडं शोधून आणि ते कडं सोडून आशीर्वाद बंगला वाचवायचा असतो. आपल्या कुटुंबावरील जे काही संकट आलेलं आहे ते संकट तिला दूर करायचं असतं आणि त्यासाठी मात्र आता मित्रांनो, जसा ह्या दागिने बाबतीत एक खूप मोठा चमत्कार झाला तसाच मात्र आता चमत्कार एक खूप मोठं होऊन आता सयाजीच्या हातातील कडं आपल्या जानकीला मिळणार असतं आणि जानकी ते कडं कसं आपोआप गायब करते आणि ऐश्वर्याला धडा शिकवते. तर मात्र जानकीने बाजी मारून ऐश्वर्याला अगदी पलटीवार केलेला असतो आणि शेवटी आपलं सत्याचा वापर करून आपले सुमित्रा आईचे दागिने तर मिळवलेले असतात आणि आपल्या जे काही आशीर्वाद बंगल्याला आलेलं जे संकट आहे त्या संकटातून कसा मार्ग काढायचा आणि त्या कड्याचं सत्य कसं शोधवायचं याचा सुद्धा जानकीला एक खूप मोठा असा क्ल्यू मिळतो आणि जानकी शेवटी त्या सत्यापर्यंत कशी पोहोचते यासाठी मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका. तर धन्यवाद.